आज सकाळी सकाळी रमाला घेऊन गेलो सरकारी हॉस्पिटलमध्ये, कारण रमाला 9 महिने कंप्लीट झालेले आहेत, त्यामुळे तिला लस द्यायची होती. तर पूर्ण 9 महिने झाल्यानंतर त्यांनी आम्हाला बोलवलं होतं. तर सकाळी सकाळी आम्ही आवरून निघालो होतो. तर चाललेलो तर आहेच, पण ट्रॅफिक इतकं लागलं होतं जाताना. म्हटलं आता खूपच नंबर लेट येईल आमचा की काय, म्हणून घाईघाईत निघालो खरं. अनिकेतला म्हटलं लाव गाडी, पटकन जाऊन बघून ये पुढं जाऊन तू की किती नंबर आहेत वगैरे. बरं टेन्शन तर आलं होतं, कारण की रमाबाळ 4 महिन्याची असताना तिला शेवटची लस दिली होती आणि तेव्हा खूप रडलं होतं बाळाने, खूप तिला त्रास पण झाला होता. म्हटलं आता काय करते काय माहिती. मग आम्ही वरती लस दिली आणि तिला खाली घेऊन आलो आणि वरती काय व्हिडिओ वगैरे काढायला आम्हाला जमलं नाही. मग खाली आल्यानंतरने थोडं नारळ पाणी वगैरे पिलं आणि म्हटलं आता रमाबाळ लई त्रास देईल, पण रमाबाळाने अजिबात त्रास दिला नाही बरं का. गाडीवर मस्त अशी तिची झोप झालेली, त्यामुळे ती छान अशी खेळत होती आमच्या सगळ्यांसोबत. तिचा मूड पण खूपच फ्रेश झाला होता. आम्हाला वाटलं आता खूप त्रास देते की काय, स्वतःला त्रास करून घेते की काय, कारण की जेव्हा ती छोटी होती म्हणजे 4 महिन्याची वगैरे होती तेव्हा तिला खूप त्रास झाला होता. पाय जरी हल्ला तरी खूप रडायची रमा. पण आता तिने अजिबात तसं केलं नाही. पूर्ण सहनशीलता खूप वाढली तिची आणि तिने एकदम हिमतीने असं सगळं सहन केलं. माझी खूपच गुड गर्ल आहे बाळ माझं. तर इकडे 2 अँटिने दिसत आहेत का तुम्हाला? तर बघा कसे उभे राहिलेत अँटिने रमा बाळाचे. तर इकडे माझे पण केस ओढायचं चाललं होतं, माझी टिकली काढायचं चाललं होतं रमाला. तर आता काय करू, तर रमाला दुखतंय की काय म्हणून मम्मी पण आली होती रमाला भेटायला. मग मस्त असं चिकन आणायला गेले, म्हटलं आज चिकन वगैरे करूया छान. आणि इकडे रमाबाळ बघा कसं मुक्ता दीदीला मारते. तिला इतकी मारत होती ती, इतकी मारत होती, एवढूसा जीव आणि त्या मुक्ता दीदीला मारते. मुक्ता दीदी आपली शांत बसली होती, कारण की तिच्या शेजारी मम्मी होती, नाहीतर यांची हाणामारी तर चालूच राहणार आहे. तर भेटू उद्याच्या